मी अरुण खोडके. शिवचिंतन मराठी शाहीचा आद्य इतिहासकार म्हणून जेम्स कॅनिंगहॅम ग्रँड डफ याचा उल्लेख करावा लागेल. त्याने मराठी राज्याचा शेवट पाहिला आणि तो घडवून आणण्यात भागसुद्धा घेतला. नंतर मराठ्यांच्या राजधानीत साताऱ्यात पहिला पॉलिटिकल एजंट बनवण्याचा मान हा त्यालाच मिळाला. त्याने 1823 ते 1826 या 3 वर्षामध्ये मराठ्यांच्या इतिहासावरती खूप मोठे मौलिक संशोधन केले आणि लिखाणसुद्धा. त्याची अंतिम मुद्रण प्रत तयार केली आणि लंडनमधील सुप्रसिद्ध त्यावेळचे प्रकाशक जॉन मरे अँड कंपनीकडे पाठवून दिली. मराठ्यांच्या इतिहासाचे बाड, नकाशा, काही चित्रे इत्यादी साहित्य त्याने पाठवले. त्या कंपनीने त्याचा सर्व मसुदा वाचून काही तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि त्याला कळवले की तुम्ही या ग्रंथाचे शीर्षक मुघल सत्तेचा ऱ्हास आणि ब्रिटिश सत्तेचा उदय असे करा, तरच आम्ही तो ग्रंथ छापू. तेव्हा मला केवळ मराठ्यांचाच इतिहास सांगायचा आहे, असे बाणेदार उत्तर जेम्स कॅनिंगहॅम ग्रँड डफ याने त्या कंपनीला दिला. पुढे त्या कंपनीने तो ग्रंथ छापला नाही, परंतु नंतर ते हस्तलिखित ग्लॉगमन अँड कंपनीकडे पाठवण्यात आले आणि त्याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हे 3 खंड छापून घेतले. बहुत काय बोलणे, राम, कृष्ण, हरी.